चला आज बनवूया आपण फ्लावरची भाजी। त्यासाठी मी फ्लावरला कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतलेला आहे। भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर कापून घेतलेला आहे, लसणाची पात आहे हिला पण कापून घेतलेला आहे आणि हा लसूण आहे। गॅस ऑन करून घेऊ आता। त्याच्यावरती कढई टाकायची। कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं याच्यामध्ये। झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, जिरे टाकायचे, लसूण टाकायचं, आपल्याला कांदा टाकायचा, परतून घ्यायचं। कांद्याला लालसर होईपर्यंत परतायचं। अद्रकची पेस्ट टाकायची, आपली लसणाची पात टाकायची। पात टाकल्यानं भाजीला चव चांगली येते। कोथिंबीर टाकून घ्यायचा, थोडी हळद, मीठ, कापून घेतलेली फ्लावर, घ्यायचं। त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं फ्लावरमध्ये कधी पण। भाजी मी सुक्की बनवत आहे। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायची। फ्लावरमधलं सर्व पाणी आटू द्यायचं, परत झाकण ठेवायचं। झाकण काढून बघते फ्लावरमधलं पाणी आटलं की नाही ते। बघू शकता फ्लावरमधलं पाणी सर्व आटून गेले। 1 चम्मच लाल तिखट टाक, तीळ, कराळ आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते पण टाकून घ्यायचं। थोडा काळा मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचा। परतून घ्यायचं। बघा फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे। भाजी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा फ्लावरची भाजी कशी झाली ती।